श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करू व्हिडिओला सुरुवात. येत्या 12 नोव्हेंबरला आहे दिवाळी आणि या दिवशी आपण दिवाळी साजरी करत असतो. आपल्या घरामध्ये लक्ष्मीचं पूजन देखील करत असतो. त्याचबरोबर या दिवसाला नरक चतुर्दशी असंही म्हटलं जातं. तर बघा, या दिवशी आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती अशी एक वस्तू ठेवायची आहे. ही वस्तू आपण तर आपल्या मुख्य दरवाजावरती ठेवली तर आपल्या कुटुंबावरती वाईट संकट, विघ्न, नकारात्मकता, दारिद्र्य कधीच येणार नाही आणि हा उपाय एकदम 100% प्रभावी ठरणार आहे. त्यामुळे आपल्याला ह्या दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला हा उपाय आपल्या मुख्य दरवाजावरती नक्की करायचा आहे. आपल्या मुख्य दरवाजावरती अशी कोणती वस्तू ठेवायची आहे याबद्दलची सर्व माहिती मी तुमच्याशी व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. तर बघा, 12 नोव्हेंबरला आहे दिवाळी आणि या दिवशी अमावस्या आहे. तर अमावस्या जेवढी चांगली आहे तेवढी वाईट देखील आहे. जी लोक चांगली कामं करतात त्यांच्यासाठी कोणताही दिवस वाईट नसतो, परंतु जी लोक वाईट कामं करतात त्यांच्यासाठी हा अमावस्या हा दिवस खूप महत्त्वाचा असतो. म्हणजेच काय, हे लोक इतरांचं वाईट करण्यासाठी ह्या अमावस्येचा फायदा करून घेतात. तर बघा, ही जी वस्तू आहे तर ती आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावरतीच का ठेवायची आहे, कारण मुख्य दरवाजा ही आपल्या घराचं सर्वस्व असतं. तर बघा, उंबरठा देखील आपल्या घराचं सर्वस्व असतो आणि तिथूनच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येते. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये तिथूनच वाईट आणि चांगली लोकंसुद्धा आणि त्याच दारातून लक्ष्मी चांगली असो किंवा वाईट असो ती तिथूनच बाहेर जात असते. आपल्या मुख्य दरवाजा जो आहे तर ते आपले सर्वस्व आहे. त्यामुळे तिथूनच जे काही होतं, जे घरामध्ये नकारात्मकता येते किंवा बाहेर जाते ती आपल्या त्या मुख्य दरवाजातूनच येते. त्यामुळे आपल्याला हा जो उपाय आहे तर आपल्या मुख्य दरवाजावरतीच करायचा आहे. आता बघा, आपले जे काही मित्र असतात, जे काही मैत्रिणी असतात त्यासुद्धा आपल्या शत्रू असू शकतात, कारण त्या आपल्या तोंडावर खूप चांगलं बोलतात परंतु थोडंसं पुढं गेलं की लगेच आपल्याबद्दल वाईट बोलायला सुरुवात आणि आपलं वाईट कसं होईल याचा विचार ते करत असतात. तर बघा, अशा काही ज्या व्यक्ती आहेत ना, ज्या आपल्या घरामध्ये आल्या की आपल्या घरामध्ये पहा तिच्या समोर ते आपल्या तोंडावर खूप चांगलं बोलते पण तिच्या मनामध्ये खूप वाईट विचार चालू असतात. आपलं वाईट कसं होईल असं तिच्या मनामध्ये चालू असतं आणि अशा वेळेस तिचे ते वाईट विचार जे मनामध्ये असतात तर ते आपल्या घरामध्ये पसरले जातात आणि यामुळे काय होतं, ती जेव्हा आपल्या घरातून बाहेर जाते आणि घरातून बाहेर गेल्याच्या नंतर बघा आपल्या घराच्या वातावरणामध्ये आपल्याला लगेच बदल जाणवतो. म्हणजेच काय की आपल्याला निगेटिव्हिटी घरामध्ये जाणवायला लागते आणि आपल्या घरामध्ये लगेच भांडणं सुरू होतात. किंवा मग एखादी व्यक्ती आपल्या आसपासची सुद्धा असू शकते की तिच्या मनामध्ये आपल्याबद्दल खूप वाईट कपटी भावना असते, परंतु ती आपल्याला जाणून देत नाही आणि आपल्याला हे कधीकधी जाणवतं देखील की ह्या बाईच्या मनात आपल्याबद्दल खूप कपटीपणा आहे आणि ही बाई आपल्यासमोर दाखवत नाही परंतु ही खूप कपटी मनामध्ये ठेवत आहे. तर अशा वेळेससुद्धा आपल्या घराला नजर लागली जाते आणि त्या बाईची जी वाईट जी काही मनामधली गोष्ट आहे, म्हणजे जी मनामध्ये तिच्या चालू आहे तर ते आपल्या मनामध्ये यायला सुरुवात होते. आणि पहा, एकदा तुम्हाला जाणवलंच असेल की एखाद्या व्यक्तीच्या मनात जर आपल्याबद्दल निगेटिव्ह विचार असतील तर आपल्याला सुद्धा त्या व्यक्तीबद्दल निगेटिव्ह वाटायला, ती व्यक्ती आपल्या नजरेत जरी आली तरी आपलं लगेच डोकं दुखायला लागतं आणि आपल्या मनामध्ये निगेटिव्ह विचार चालू होतात. अशा ह्या ज्या गोष्टी आहेत, अशा ह्या गोष्टींमुळे आपल्या घरामध्ये कलह, भांडणं निर्माण होतात. तर हे होऊ नये म्हणूनच हा उपाय आपल्याला करायचा. किंवा मग तुमच्या घराला कोणी दोष लावलेला असेल, तुमच्या घरामध्ये नकारात्मकता असेल, करणीबाधा असेल, अशा वाईट शक्ती असतील तर मग तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे. तर पहा, आपण आपल्या घरामध्ये वाईट लोक आल्यामुळंच वाईट निगेटिव्ह एनर्जी तयार होते असं नाही. तर आपण आपल्या घरामध्ये आपण स्वतःसुद्धा खूप गोष्टी वाईट बोलत असतो. काही आपण वाईट घरामध्ये बोलतो पहा,
त्यावेळेस आपली जी घराची वास्तू आहे तर ती आपल्याला तथास्तु म्हणत असते आणि त्यामुळे आपल्या घराला दोष लागले जातात आणि ह्या सर्व गोष्टी घडायला सुरुवात होते. तर असेच घराला लागलेले दोष किंवा नजरबाधा, वाईट शक्ती, नकारात्मकता हे दूर करण्यासाठीच अमावस्या हा दिवस खूप महत्त्वाचा असतो. जर आपल्या घरामध्ये दोष निर्माण झालेले असतील तर आपले काही महत्त्वाचे कामं आहेत तर ती होत नाहीत. आपला जर एखादा व्यवसाय असेल तर तो व्यवस्थित चालत नाही, घरामध्ये सारखे सारखे आजारी पण राहतं. तर पहा आपल्याला उपाय काय करायचा आहे, तर आपल्याला गोरख चिंच जी असते ना ती आपल्याला घरी घेऊन यायची आहे. आता तुम्ही म्हणता की ही गोरख चिंच आणायची कुठून, तर पहा ही जी चिंच आहे तर ती तुम्हाला जिथे पूजाचं साहित्य भेटतं त्या दुकानामध्ये मिळून जाईल किंवा जिथे जडीबुटी भेटतात त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला ही गोरख चिंच मिळून जाईल. नाही तर बघा आपण जिथे कोहळा वगैरे भेटतो त्या ठिकाणी सुद्धा ही चिंच तुम्हाला मिळून जाईल, कारण ह्या अमावस्येच्या दिवशी बरेच जण असा या गोरख चिंचांचा उपाय करत असतात. आता बघा या दिवशी तुम्ही म्हणता लक्ष्मीपूजन जरी नाही केलं तरी चालेल, परंतु इतका प्रभावी ही एक चिंच आहे. तर ही एक चिंच गोरख चिंच जी आहे तर ती जर आपण आपल्या घराच्या बाहेर जर लावली तर त्यामुळे बघा आपल्या घरामध्ये जी लक्ष्मी प्राप्ती होते ती होणार आहे. तर बघा ही गोरख चिंच कशी दिसते हे स्क्रीनवर मी तुम्हाला दाखवत आहे. तर अशा प्रकारे पहा बॉटलसारखं ते फळ असतं, पण आपल्याला हे दांडीसकट आणायचं आहे. जे देठ आहे त्या देठासोबत आणायचं आहे. ह्या चिंचेचे शास्त्र असं आहे की ह्या चिंचेची जी फुलं आहेत तर ती रात्रीच उमलतात, दिवसा ती उमलत नाही. या झाडाचं आयुष्य जे आहे तर ते 1000 वर्ष एवढं आहे. तर बघा याची झाडं सुद्धा खूप मोठी मोठी आहेत. जर तुम्ही कधी पुणे युनिव्हर्सिटीमध्ये गेला असेल किंवा मग रौरी विद्यापीठामध्ये गेला असताल तर तिथे सुद्धा तुम्हाला याची मोठमोठी झाडे ह्या फळाला खूप महत्त्व आहे. शास्त्रामध्ये सुद्धा ह्या फळाला खूप महत्त्व आहे, त्याचबरोबर विज्ञानामध्ये सुद्धा या फळाला खूप महत्त्व आहे. तर या चिंचेला गोरक्ष चिंच असं नाव का पडलं, तर तुम्ही जर नवनाथ ग्रंथ वाचलेला असेल, नवनाथ तर तुम्हाला गोरक्षनाथाबद्दल भरपूर सारी माहिती असेल आणि जरी नसेल तरी पण नवनाथ ग्रंथामध्ये याबद्दल माहिती दिलेली आहे. तर बघा जे गोरक्षनाथ आहे हे गोरक्षनाथ आहेत तर त्यांचे जे शिष्य आहेत अडबग्नीनाथ, तर यांनी पहा ह्या ह्या चिंच जे आहे तर ह्या झाडाखाली तप केलं होतं, त्यामुळेच या झाडाला असं गोरक्ष चिंच नाव म्हणून पडलेलं आहे. आता बघा तुम्हाला हे फळ घरी घेऊन यायचं आहे आणि ते पाण्याने स्वच्छ धुवून काढायचं आहे. ही चिंचचं फळ घेऊन तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे आणि हे देवघरासमोर घेऊन बसल्यानंतर तिथे धूपदीप लावायचा आहे, दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता बघा ह्या जे फळ आहे ते याला हळदी कुंकू लावायचं आहे, धूपदीप ओवाळायचा आहे आणि ते फळ जे आहे तर ते आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे. उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर बघा आपल्याला शाबरी मंत्र जो आहे तर तो म्हणायचा आहे. त्यानंतर बघा श्री स्वामी समर्थ या स्वामींच्या मंत्राचा जप करायचा आहे. तर पहा शाबरी मंत्र जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही यूट्यूबला सर्च करून तो तुम्ही म्हणू शकता. स्वामी समर्थ मंत्राचा 1 माळ जप करायचा आहे आणि शाबरी मंत्राचा सुद्धा 1 माळ जप करायचा आहे. घरातली जी काही नकारात्मकता आहे तर ते शोषून घेण्याचं काम हे फळ करत असतं आणि ही जे आपण मंत्र म्हणतो तर त्यावेळेस ही नकारात्मकता आहे ते फळ शोषून घे. आता बघा तुम्हाला जे गोरख चिंच हे फळ आहे तर ते तुम्हाला एक लाल कपड्यामध्ये बांधायचं आहे. आता हे घेऊन आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावरती जायचं आहे. मुख्य दरवाजावरती गेल्याच्या नंतर आपण बाहेरून जेव्हा आतमध्ये येतो तेव्हा उजव्या साईडला आपल्या मुख्य दरवाजाच्या उजव्या साईडला हे आपल्याला बांधायचं आहे. आता बघा हे फळ तुम्ही घराच्या त्या बाहेर बांधल्याच्या नंतर ते एकतर काळं पडेल किंवा मग पिवळं पडेल किंवा मग त्यातून पाणी गळेल, तर त्या बाबतीत जे होईल ते होईल, पण जोपर्यंत ते फळ चांगलं आहे तोपर्यंत आपल्याला आपल्या दरवाजावरती ठेवायचं आहे. हे फळ जे आहे तर ते तुम्हाला घराच्या बाहेरच बांधायचं आहे, आतमध्ये नाही. आता बघा हे जे फळ आहे तर तुम्हाला दिवाळीच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हे फळ तुमच्या दरवाजावरती बांधायचं आहे. तर बघा हा उपाय केल्यामुळे तुमच्या घरामधली जी नकारात्मक शक्ती असेल किंवा मग काही दोष असतील किंवा काही करणी-बाधा असेल, नजर दोष असतील, ह्या सर्व गोष्टी दूर होऊन जातील. तुमच्या घरावर कधीही कुणाची वाईट नजर लागणार नाही आणि आपल्या कुटुंबाची अगदी भरभरून प्रगती देखील हो. तर पहा हा उपाय तुम्हाला दिवाळीच्या दिवशी करायचा आहे. हा उपाय तुम्ही शनिवारी म्हणजे दिवाळीच्या आदल्या दिवशी देखील करू शकता. तर बघा हा उपाय आपल्याला शनिवारी किंवा मग दिवाळीच्या दिवशी
ह्या 2च दिवशी करता येणार आहे. परत हा उपाय आपल्याला वर्षभर करता येणार नाही. जर तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.